बायकोसाठी डिक्की भरून गिफ्ट आणलेले आहे. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. 12 वाजले बर्थडे तुमचे हजारो साल. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. असाच त्रास देत राहा शशांकला आले. हॅपी बर्थडे. याचं काही आहे याचं मायने रिमोट घेऊन एक तो एक मी. या दोघांना मी याच्यासाठी समोर पाठवलं की बाहेर पेस्ट्री काढून ठेवा, काय लावून ठेवा. हे दोघं बसले तसेच. नमस्कार अँड गुड मॉर्निंग. आणि आज आहे स्पेशल दिवस, कारण आज माझा आहे बर्थडे. आज बर्थडे आहे तर आज काहीतरी स्पेशल होईल असं वाटत आहे मला, पण काय होणार आहे काय नाही ते मला माहिती नाही. पण हे जर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही स्टे ट्यून राहा आणि तुम्हाला ते नेक्स्ट ब्लॉग मध्ये बघायला भेटेल काय आहे काय नाही ते. आणि काल रात्री पण यांनी माझा बर्थडे सेलिब्रेट केला आणि तो कशा प्रकारे केला, काय केलं, कसं आहे, कोण कोण होतं कोण कोण नाही, कोणी कोणी मला विश केलं, ते सगळं जर तुम्हाला बघायचं असेल तर हा आधीचा ब्लॉग तुम्ही नक्की बघा. बायकोसाठी डिक्की भरून गिफ्ट आणलेले आहे. पण मित्रांनो सध्या मी तुम्हाला रिव्हील नाही करणार आहे ते काय काय आहे म्हणून दाखवू नको. तुम्हाला मजा येईल हा ब्लॉग बघायला अशी माझी आशा आहे. नाही माझी तर किरण आहे, आशा भोसलेंची आहे. क्या बक रहे हो? डोकं काम नाही करत, सकाळपासून काम करताय ना म्हणून जरा असे जोक सुचत आहेत, सॉरी. तर सध्या आम्ही तुम्हाला हे दाखवू शकतो की आम्ही इथं चौकात येऊन तिघ जण घराच्या बाजूला घर असतानाही बाहेर येऊन पॅकिंग करताय, कारण की किरण घरातून कुठे जातच नाही. हा रॅप पेपर पण आणलेला आहे, हे आणलेला आहे, हे तुम्हाला दाखवू शकतो मी. बाकी गिफ्ट वगैरे नाही दाखवू शकत, पण किती सारे गिफ्ट आहे ते रॅप केल्यावर दाखवू शकतो. ते तुम्हाला बघायला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला लागेल, बर्थडेचा ब्लॉग. हॅपी बर्थडे. रे मजा असा नवरा भेटला. सरप्राईज प्लॅन पण वेगळा आहे, तो तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. पण सध्या कसं आमची प्रिपरेशन मी दाखवू नाही शकलो. सकाळपासून मी पहिले सिटीत गेलो. सिटीत गेल्यावर बायको म्हणे एवढा वेळ झाले 2-3 तास जेवले नाही तुम्ही आज, असं तसं काय उन्हात फिरून राहिले या ना घरी. म्हटलं मी का क्रिकेट खेळायला गेलो आहे का, तिला सांगून गेलो तुम्ही मीटिंगला चाललो यार थोडासा. तर मग असं लपून छुपून तिच्यासाठी पूर्ण सिटीतून गिफ्ट घेतलेले आहेत, ऑनलाईन पण आलेले आहेत, असं खूप काही केलेलं आहे. ते मी सांगू नाही शकत, आता रिव्हील नाही करू शकत. तर ते गिफ्ट मला बघायला भेटतील पुढच्या ब्लॉगमध्ये. आजच्या ब्लॉगमध्ये फक्त की किरण खूप चिडचिड करत आहे कारण की तिला टाइम नाही देता येतं. थँक्यू. त्याला म्हटलं कैची आहे का नाही म्हणते, म्हटलं ब्लेड तसं रेझरचं ते बी नाही आहे. म्हटलं काय आहे ते चाकू आहे म्हणते, मग चाकून पाडणार आहे आपण आता. चाकू मारना कुठं चाकू? अरे मला काय याला मार चाकू, तिला काय मारतात. काव्यान बघा उलटे काम करून ठेवले. उलटी साईड आहे, पण ही छान वाटत आहे. छान वाटत आहे, उलटी साईड आहे. याला चिकटपट्ट्या चिपकून नाही राहिलं. हे बाय आमचा टाइम वाया घालवला एवढा. काही नाही चिकटपट्टी. स्पेशल गिफ्ट आहे ते. काय चाकू कुठं मारू? अरे मार हिच्या अंजली. तर आता मी आली आहे बाहेर, कारण माझे मला बाहेर घेऊन आले. मी त्यांना पहिले विचारलं होतं की तुम्ही घरी जेवणार आहे ना, तर मी खिचडी लावते किंवा नाही लावत. तर ते म्हणाले हो मी जेवतो. म्हटलं मी त्यांच्यासाठी खिचडी लावली, मी घरीच जेवण करून घेतलं. ते म्हणे की मी भुर्जी आणणार आहे म्हणे माझ्यासाठी. म्हटलं ठीक आहे, मग मी जेवून घेतलं. जेवल्यानंतर मला फोन करते की डब्बा घेऊन खाली ये, अंडा खायला जाणार आहे बाहेर, अंडा पार्टी करणार आहे म्हणे आज. म्हटलं बरं ठीक आहे. आणि मग काय केलं पुढे, मला खिचडी खायला यार रस्त्यावर घेऊन आली आहे अंडे सोबत. मग वायाने गेली पाहिजे म्हणून हे बाहेर घेऊन आले, आता खा म्हणते इथं. बरोबर आहे. मी एवढ्या मेहनतीनं केलं, बनवलं त्यांच्यासाठी, आणि त्यांनी जर खाल्लं नाही तर ऑब्व्हियसली मला जीवावर येणार आहे. म्हटलं मी डब्यात पॅक करून येतो, तुम्ही बाहेर जाऊन खा. दोन्ही डब्यात आहे खिचडी. खातो. काय आईस्क्रीम खाणं चालू आहे? मजा आहे बा. चांगला नवरा भेटला की चांगलं आयुष्य भेटते असं. अबे साले, काय लॉजिक आहे? तू म्हणत नाही म्हणून मी म्हणत होतो. स्वतःच तारीफ स्वतःच करते हा माणूस, मला करूच नाही देत. तर एवढे वर्ष झाले, 2 वर्ष झाले, कधी केली तू ना हे तारीफ? कारण तूच करतो. मग अजून किती वाट बघायला पाहिजे होता मी ह्या डायलॉग साठी? तूच करतो. म्हण मग मी ते किती वेळा म्हटलंच होतं म्हण ना. की माझा नवरा खूप छान आहे. काय झालं? हे तारीफ आहे, छान आहे. सगळंच देते न बोलता. चला फक्त माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर कर. सुटल्या पैसा लवकरात लवकर. पैसा 3 महिने झाले तुला पैसे देत नाही. हा आणि ते मागितलेलं नाही तुला. हे घे. खाता काय? एवढ्या साऱ्या आईस्क्रीम नाही खाणार आहे मी. मग केवढ्या साऱ्या खाता? बस मला एकच सिच्युएशन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी प्री बर्थडे टू यू. बर्थडे वीक. बघ आता हे सगळं मी करत नाही. काहीच संबंध नाही, तुला फक्त कापासाठी बोलत आहे. हे चुकीचं आहे. पब्लिक बोलेगी चुकी आहे की नाही? हा ना. माझा बर्थडे आहे ना, मग माझ्यासाठी आणलाय ना. नाही तुला कापासाठी आणलाय, आणला बाकीच्यासाठी आहे. काय म्हटलं? माझा ती वस्तू खिशात असते.
बर्थडे मध्ये दान केलं पाहिजे ना. एक दान कापून. आता तू मोठी झाली ना तर मोठं झाल्यावर असं शेअर करत असते. स्वतः नसते खात. पहिले सगळ्याचं पोट भरलं उरलं तर मग खायचं असं असतं. तिची नजर पाहिजे कंटिन्यू त्या पेस्ट्रीकडे आहे. एक मिनिट काय म्हटलं. तो तुला लायटर मागत आहे ना. हा. म्हटलं माझा नवरा सिक्रेट नाही बोलत. अरे तो त्याचं कव्हर करत होता. त्याला माहिती हा जोक मी त्याच्यावर मारण त्याच्यावर असते नेहमी. ते म्हणते किरण मी या दोघांना मी याच्यासाठी समोर पाठवलं का की बाहेर पेस्ट्री काढून ठेवा काय लावून ठेवा. हे दोघं बसले तसेच. ते काय म्हणते माहिती का हे दोघं कुठे गेले. काव्या नद्या म्हटलं गेले ते घरी. ते काय म्हणते घरी गेले. तेल कोणी थांबवलं. म्हटलं नाही थांबवलं तेल घरी जायचं होतं. आईस्क्रीम साठी नाही म्हटलं म्हणते. काव्यानं आईस्क्रीम म्हणजे न खाता कशी काय गेली. एक घास तर खाऊन गेलीच असते. किती काही असो. आता तुम्ही म्हणत असाल एवढे छोटे छोटे केक काऊन आणले कारण आम्ही खातच नाही केक. आमचा दिवस गेले मला ते केक मोठे खायचे भरवायचे. लहानपणी ते केक साठी मरमर करत होतो. पण मग एक टाइम असा आला की एक सोबत 50,000 60,000 70,000 80,000 1,00,000 1,50,000 असे फॉलोअर झाले. मग बर्थडे पण आले सगळ्याचे. केक 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 केक. त्या दिवशी केक मनच उठलं त्या केक. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. आईस्क्रीम संपून टाका नाही पहिले खाऊ दे मला. तू काय विश मागतो याच्याजवळ जिनी आहे. मला नको न घासता देणारा जिनी आहे. मला मिळवण्यासाठी तुम्हाला तुमच्या जिंदगीत घासावं लागेल असं म्हणू शकता. तिला खूप घासावं लागली जिंदगी. घे ना विजव ना. खूप नसते मारत. तो केक खाण्यासाठी आम्हाला फुकावं लागेल. तुम्ही विचार करत असाल केकच्या जागी हे असं खाऊन आणलं तर आणलं. आता काय करता करून घ्यायच्या करा. केक मध्ये एकच व्हरायटी भेटते. आम्ही अलग अलग फ्लेवरचे 3 आणले. महत्वाचं म्हणजे इथं सगळेजण शुगर कमी खाणारे आहे आद्या सोडून. मी तर सगळ्यात कमी खातो. तो खाणारच नाहीये केक. बढिया. बर्थडे माझा आहे आणि मी केक त्याला खाऊ घालते. मी नाही खाऊ घालते. रिव्ह्यू आपला जुना ना. एवढंच चला पुढला चला पार्टी. एक खाती. मग काय करणार आता. खाना ते पेस्ट्री खा. नाही बाबा मी नाही खात. काय बोललो होतो मी. तेवढीशी आणली ते पण खाणं नेऊन आणली एवढं. गोड खाणंच नाही होत. गोड खाणं सोडलं आणि त्याच्यामुळे जास्त गोड खाल्लं तर की ते असं डायरेक्ट डोक्यात जातं थोडीशी सनक. मग खाणं नाही होत. मळमळ होते. हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे. 12 वाजले. सगळ्यात पहिले मी केला. 1 मिनिट अगोदर मी गेलतो. आधीच नाही मानत ते मागच्या वर्षी शिळा झालं ते. आता करू शकता तुम्ही. हॅपी बर्थडे. तुम जेव हजारो साल. आधी जास्त त्रास देत राहा. जोरात बरं का. असाच त्रास देत राहा म्हटलं. पुन्हा सगळं बोल. असा हॅपी बर्थडे असाच त्रास देत राहा शशांकदा आले. किती नालायक रे हा. पाय सगळ्याला तरस येते माझ्यावर. विचार कर. पण मी तुला त्रास तरी देते काय. आता असं नाही आहे. लोकांना एक पर्स्पेक्टिव्ह बनवून ठेवलेला आहे की नवऱ्याशी असं वागायला पाहिजे. तू तशी वागत नाही. तू वागते गर्लफ्रेंड सारखी. तर लोकांना असं अरे यार असं कसं काय वागते यार. तर माया असं झालेलं आहे की ते माझी टीम आहे. ते मला दुखलं का ते दुखते म्हणून मग ते. मी तुझ्याशी आधीपासूनच तशी वागते. हॅपी बर्थडे. याचं काही याचं मायने रखते का एवढं. मायने ठेवते. काही नाही ठेवत. बरं तुला पार्टी नाही पाहिजे का उद्या. कॅन्सल. कॅन्सल. पार्टी तर पण शशांकदा देणार आहे ना. काय लॉजिक आहे.
इगो हर्ट केला तुला आता तू कर कन्फर्म नाही हा. का? आता कन्फर्म नाही हा. नाही नाही पैसे आता युट्यूबचा पेमेंट करायला आता बहिणीच देणार. पैसा पुष्कळ फक्त मी काढत नाही. काय म्हटलं? पैसा पुष्कळ फक्त पैसा काढत आहे. नाही. हा, ते सांभाळून ठेवते तिचा पैसा. मी सांभाळून ठेवते. एमर्जन्सी मध्ये उपयोग येते मग नंतर. आणि ते एमर्जन्सी मी कधीच येऊ देणार नाही ते तसाच राहणार आहे पडून. तू माझ्याच पैशावर मजा कर. राहू दे, मला काही फरक नाही पडत. नंतर कधी उपयोग येणारच नाही. कधीच नाही पडू देणार मी. करू ना पाठी करू ना. चालते. पण मी चांगलं म्हणून राहिलो तुला म्हणायला पाहिजे हो बा. हो मला माहिती आहे वाडा. हा मग राहू दे काय होतं? काय राहू दे काय होतं? म्हणजे बा माझा पैसा तसाच राहू दे असं तसंच म्हणायचं. राहणार आहे मग तो. तुझाच खर्च करू आपण. ते लग्नाच्या आधीच तर बोलली होती ना. मग यावेळेसचं काय तुझा गोल आहे या वर्षीचा की नवऱ्याला काय घेऊन देणार तू? PlayStation 6 म्हणू शकतो तू. अबे साले आपल्याच मनाने. आता तुला माझ्यासाठी काही सुचत नाही. हे बघ तुझ्याकडे सगळंच काही आहे. मग आता मी काय म्हणू? तुला मी म्हटलं होतं की मी मार दिलं ते गाडी दिला. माझा मार खाणार काय म्हणते आता? सुकून. हे म्हणणार भावा ज्या गोष्टी पॉसिबल आहे ते बोलू देतील. मी तुला हे म्हणणार होती की मी तुला कार गिफ्ट करणार होती ना. लॅम्बोर्गिनी वेळ आहे अजून ते. हा त्याला या वेळ वर्षी आहे. या वर्षी तर मग या वर्षी काय आता हा या काय वर्षी गिफ्ट करणार होती मला तू? गाडी कार कोणती? मस्टँग. हा मस्टँग. ओके 69च पाहिजे. हा जे तू म्हणशील ते. हा मला ठीक कारचं केवढं आहे. माहिती त्याला वेळ आहे त्याला वेळ गाडीचं आहे नाव माहिती आहे फक्त. त्याला वेळ आहे. हा हा तर मग या वर्षी काय देऊ मी तुला? PlayStation 6. प्ले स्टेशन देऊ. जाऊन जाणार बाईक रिमोट. Obviously दोन रिमोट घेईन ना. एक तो एक मी. एक दोन एक मी ना. झालं ना तुझं लग्न आता. कड्डी हा. काय म्हटलं मग काय घेऊन देणार? 6 मंथ PlayStation 6 मंथ. प्ले स्टेशन काय घेऊन देणार आहे मला? प्ले स्टेशन 6. विचारलं तू मला यावर्षी काय घेऊन देणार? आणि माझं गिफ्ट काय? माझा बर्थडे उद्या. अरे म्हणजे आज. भाई लग्न झाल्यापासून थांबून असते नाही राहिलो मी. रोज गिफ्ट देतो. बर्थडेला पाहिजेच काय? जानेवारी सुरू झाला तेव्हा मंगळसूत्र घेऊन दिला. हा ते लोक सांगू. एकच आहे की आता का 10 वर्ष आता 10 वर्ष का मंगळसूत्राचीच लावशील? बरं इकडे घे. आपल्या घरातलं मंदिर बांधलं. ते नाही Kitchen बनवली. मायनेच नाही ठरत. घरचा पुरा वरचा फ्लॅट घेतला विकत. नाही मग काय काय पाहिजे आता? ते मायने नाही ठरत. हा, मग? मला माझं गिफ्ट पाहिजे. आता ड्रेसिंग टेबल कधी देतो मला? ते तर परीक्षेत आहे. नाही परीक्षेकडे बार चेअर आहे. हे बा तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो. इकडे घे. मी पहिले विचारलं होतं हिला की असं असं घेऊ तसं घेऊ. ते म्हणे नाही सगळंच घेऊ म्हणे आपण म्हणे. पण ड्रेसिंग टेबल नाही घेऊ म्हणे कारण ते पप्पा देणार आहे म्हणे. हा मी म्हटलं होतं पप्पाला. पप्पा म्हणे जा म्हणे तू बघून ये म्हणे तुला जो आवडते आणि पैसे घेऊन जाशील म्हणे. मग आता लग्नानंतर 1 वर्ष झालं तरी ड्रेसिंग टेबलचं काही नाव नाही. आता की पप्पाला जाऊन मी म्हणू मला अरे नाही तुला आवडत ते. पप्पानी शब्द दिलाय. शब्द मॅन ऑफ माय वर्ड्स मी आहे. तसं बापू पण आहे तुझे. माहितीये मला. मी आताही जाऊन जर म्हटलं ना पप्पा मला हे ह्या गोष्टी पाहिजे ते आताही मला घेऊन देतात. हा. पण मला नाही मागायचं पण आहे. मग तू मला शब्द दिला होता. आता मला तुझ्याकडूनच पण पाहिजे. तू मला शब्द दिला होता. तू तुझा शब्द पाळायला पाहिजे. नाही मी शब्द मागे घेतलाय मला. नाही असे लोक मला नाही आवडत. आजपर्यंत 1 मिनिट आजपर्यंत मी तुला दिलेला एक शब्द एकातला अर्धा एक्स्ट्रा पॉइंट एक तरी हुकलाय कसा? तर मग मॅन ऑफ माय वर्ड्सच राहतो जिंदगीत. तरच तुम्ही तुमचे काय म्हणते जिंदगीत जर सक्सेसफुल व्हायचं असेल ना तर एक शब्द देऊन द्या कोणाला तरी. ते पूर्ण करासाठी तुम्ही जर तुम्ही मॅन ऑफ द काय म्हणते मॅन ऑफ युअर वर्ड्स असाल तुमची फाटून हातात येईन. पण ते गोष्टी जेव्हा पूर्ण करायला मजा येते सक्सेस भेटल्यावर. तर असं माझं म्हणणं आहे की बायकोनं पण तिच्या शब्दावर राहायला पाहिजे. मी काय म्हटलं तुला मला ड्रेसिंग टेबल घेऊन दे. मी तुला नाही म्हटलं का? पण तू आधी काय म्हटलं? 2 वर्ष झाले लग्नाला. मला माझं मेकअपचं सामान ठेवायला जागा नाहीये. बरं ते बाकीचे गिफ्ट कॅन्सल करून टाक. आपण उद्या हे घेऊ. नाही उद्या आपण ड्रेसिंग टेबल घेऊन टाकू. आपण काय लॉजिक आहे? ड्रेसिंग टेबल आधीच घेणार होतो आपण. त्याने दिला नाही बनवून. घरी आला त्याने डिझाईन पाहिले की इथं अशा शेपचा. मी त्याला सगळं सांगितलं आणि तो गायब झाला. फोनच नाही उचलत. पण ते जाऊ दे. इल गिफ्ट पाहिजे उद्या भेटून जाईल ते. ठीक आहे. हॅलो कॅन्सल कॅन्सल करायचे. तिकडे गिफ्ट सगळे कॅन्सल करायचे.
ड्रेसिंग टेबल बुक करा. किती? सरप्राईज बी पाच बाय 8. हा 5x8 ना. 5x8 सरप्राईज कॅन्सल सगळ्यांचं. पागल आहे का रे 6x6 फूटचा ड्रेसिंग टेबल घेतोय झोपत त्याचा. 5x8 यार मला माझं मेकअपचं सामान ठेवायला ड्रेसिंग टेबलच नाहीये. माझी ते अशी लहानपणापासून राहतं ना मुलीचं किंवा लग्न झाल्यावर तरी स्वतःचा येईल. मला पाहिजे यार तुम्ही तो, म्हणून राहिलो ना पाहिजे. आपलं एक फार्म हाऊस बांधू आपण दुनियाभराचं मोठं. त्याच्यात तू 6x6चा ड्रेसिंग टेबल बांध. मी अख्खी रूम करेन माझी वॉर्ड्रोब वाली. हा, त्यात तर. माझे पूर्ण कपडे शूज पर्स आणि ड्रेसिंग टेबल पूर्ण मेकअप सगळं असं राहायला पाहिजे त्यात व्यवस्थित. तसाच तू तू तुझं कुठेही ठेव मग. हा सध्याला कोणाला गिफ्ट ड्रेसिंग टेबल गिफ्ट द्यायचं असेल तर कॉन्टॅक्ट 9665260993 हे माहिती का मीम बनणार आहे हिची. आणि ड्रेसिंग टेबल आमच्या पसंतीचा लागेल. हिचे मीम बनणार आहे माहिती का. प्रत्येक ब्लॉग मध्ये हे फक्त नंबर सांगते आणि आमच्या पसंतीचं सामान लागेल एवढंच बोलते. हिचे मीम बनवा कोणीतरी. चला झोपा घरी जाऊन. चला पार्टीची लोकेशन टाकतो तुम्हाला. उद्या येऊन जा सगळे. आणि अद्याकडून पार्टी येऊ त्याची. नाही तुमच्याकडून बर्थडे तुमचा आहे. बर्थडे माझा जरी आता खुश तू नाही आहे का. खुश तर सगळेच आहे. खुश तर सगळेच आहे. क्रिएटिव्हिटी पहिल्यांदा कमबॅक पाहिला किरण कडून. मला थोडस लेक्चर काय ऐकलं अंदर घपकन कमबॅक लाईक करा कमेंट करा फॉलो करा शेअर करा. चला करायला विसरू नका.